आज नेमकं स्कूलला जाताना ह्याची गडबड चालू होती. हा काहीतरी बुक्स घ्यायला विसरला होता. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये. आता ह्याची स्कूल चालू झाली आहे, तर माझी सकाळी सकाळी छान व्यवस्थित सगळी कामं वगैरे आवरतात. आणि त्यात आज गुरुवार होता, तर आज गुरुचरित्राचं वाचन, देवपूजा, उंबरापूजन सगळंच चालू होतं माझं. आणि आज हे पण लेटनी जाणार होते, तर टिफिन वगैरे तर फक्त शरणवपुरतं मी बनवलं होतं. त्याच्यानंतर देवपूजा वगैरे सगळं करून घेतली आणि बाकीची पण सगळी कामं आवरून घेतली. आणि गुरुवारचं इतकं छान वाटतं ना, गुरुवारी मला पूजेला तरी 1 तास तरी लागतोच. तर पूजा वगैरे करून घेतल्यानंतर मग नाश्ता वगैरे केला. पोहे बनवले होते आज मी, कारण मी, श्रीयू आणि आम्ही तिघेच होतो नाश्त्याला, तर आम्हाला तिघांना पण पोहे खूप आवडतात. त्याच्यानंतर मग श्रीयूला जरासं अभ्यासाला बसवलं. ट्युशनचा अभ्यास केला, पण तो ट्युशनला गेलाच नाही. मग हे चॅलेंज दिलं होतं त्याला आज डे 1चं. बघू कसं कसं जातं आहे पुढे. म्हटलं जरासं काहीतरी वेगळं करूया. तर आता मी सगळं आवरलं वगैरे, नाश्ता वगैरे. नंतर काय बाकीची कामं केली नाहीत, डायरेक्ट अभिषेक वगैरे घालून घेतला, कारण ह्यांना इथे जायचं होतं स्कूलमध्ये, काहीतरी त्यांचं काम होतं आणि तिथून ते ऑफिसला जाणार होते. त्याच्यानंतरची जी पण माझी सगळी कामं होती ती मी करून घेतली पटापट. उंबरापूजन वगैरे असेल ते, रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि ही रांगोळी आम्ही ना खूप छोटे होतो तेव्हा काढायचो, पण मला अचानक ती आठवली. म्हटलं चला आज हीच रांगोळी काढूया, साधी सिंपल एकदम. आणि मग श्रीयूचं चालू होतं, काय काढते, डब्बा काढते, हे काढते, ते काढते. आणि नंतर जेव्हा कंप्लीट झालं तर बोलत होता, वाव मम्मा किती छान काढलं तुम्ही. तर हा इतकं कौतुक करतो ना छोट्या छोट्या गोष्टींचं, मला खूप आवडतं. मी जरी रेडी वगैरे झाली तरी पण, मम्मा तू खूप छान दिसते. आणि सेम ही सगळी वाक्य मी माझ्या मम्मीला बोलायची, तर मला पण लहानपणीची आठवण येते. आणि खरंच असं कोणी आपल्याला बोललं की आपल्याला पण मस्त वाटतं. जरी आपण मोठे असू तरी पण कोणी बोललं वाव किती छान केलं, तर किती छान वाटतं. त्याच्यानंतर अध्यावाचन वगैरे करून घेतलं सगळं. आणि मी पण श्रीयूला बोलते त्यांनी काय केलं तर, म्हणून त्याला ती सवय कदाचित लागली असावी. आणि त्याच्यानंतर मग ह्याची तयारी वगैरे केली स्कूलला जायची. आणि छान आज मस्त तयार होऊन वगैरे चालला होता, खुश होता स्कूलला जायला. तर बघू खुशी किती दिवस टिकते. नंतर शर्णव आला, त्यांनी आपलं चेंज वगैरे केलं आणि जरासं झोपला होता. माझं जरा काम होतं म्हणून मी बाजूच्या बिल्डिंगमध्ये गेली होती, तर मला ऋत्विक दिसला खाली. नंतर बाजार होता म्हणून मी आली होती, तर सगळ्या गाड्या पळवून लावल्या महानगरपालिकेच्या गाडीने. तर इथे एक्झिबिशन भरलं आहे बंटी मस्करच्या ऑफिसच्या दारामध्ये. तर तुम्ही बघू शकता, इतके सुंदर सुंदर नेकलेसेस वगैरे आहेत. ज्या ज्वेलरी मी बनवते सेम तशाच पॅटर्नमध्ये आहेत तिथे. तुम्ही नक्की भेट द्या. बाय.